आज आपण बनवणार आहे बेसन बनवणार आहे बघा. त्यामध्ये मी थोडीशी राई टाकून घेतली बघा. आता बघा आपली मोहरी तडतडली, मी जिरे टाकून घेतले. त्याच्यानंतर बघा मी थोडासा कढीपत्त्याच्या नंतर टाकलाय कांदा आणि टमाटर. आणि बघा थोडं कांदा टमाटर मी छान असा परतून घेतलेला आहे. कांदा टमाटर छान सांभाळायचं घ्यायचा. आपला कलर पण चेंज होऊ द्यायचा थोडा कांदा. आणि बघा असं मी घरची डाळ दळून आणलेली आहे बघा. आता हे आपण पीठ मिक्स करून घेतलेले आहे ते टाकून घेते बघा. आणि ते बघा थोडंसं पाणी टाकून घेतले आणि बघा छान असं मिक्स करून घ्यायचं. आपलं बघा बेसन एकदम छान होईल आता. आणि बघा थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे. थोडं मी पहिले पण टाकलेलं आहे, आता थोडंसं टाकून घेतलं आहे. आणि असं मिक्स करून घेऊ आपण आपलं बेसन आता. आणि वरतून बघा थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आपण. कोथिंबीर पण छान होते. हे बघा आता असं आपलं बेसन झालेले आहे. जास्त पातळ नाही केलेले मी. आणि बघा कसं झालं आपलं बेसन. हे बघा बघा कसं झालं आपलं बेसन. एकदम थंडीच्या दिवसामध्ये गरम गरम बेसन बाजरीच्या भाकरी खायला एक नंबर. हे बघा किती भारी झाले आपले बेसन. बघा जास्त पातळ पण नाही केले मी. आणि बघा कसं झालं आपलं बेसन. नक्की कमेंटमध्ये सांगा चांगलं झालं की नाही. एकदम साधे सिंपल पद्धतीत बनवलं पण छान झालेलं आहे. गरम गरम आता आपण घेऊ जेवण करू. बघा कसं झालं आहे बेसन. थंडीच्या दिवसात गरम बेसन छान लागते. असं वाटलं बेसन नक्की कमेंटमध्ये सांगा. बाय बाय. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. छान मस्त. आणि चला आपण तर घेऊ जेवण करू. वाजले रात्रीचे 10 10:30.